सगळे म्हणू लागले देव कुठे, देव कुठे, देवाला कुठे शोधायचं. महादेव त्या ठिकाणी होते. महादेवांनी सांगितलं देवाला शोधण्याची गरज नाही, देव सगळीकडे आहे. हरि व्यापक सर्वतर समान, हरि व्यापक सर्वर समान, हरि व्यापक सर्वतर समान, हे हरि व्यापक सर्वर समान, प्रेम प्रगट होई मैदाना, भगवंताने सांगितलं मी अवतार घेईल आणि महादेव म्हणू लागले. महादेवाने सांगितलं देव सगळीकडे आहे. कुठे देव तुकाराम महाराज सांगतात विठ्ठल धडीच कोणी भरला, विठ्ठल तडीस तडी वरला, रीता गावा नाही वरला, आजूबाजूची देवाजीला, विठ्ठलाची विठ्ठला, आजूबाजूची देवाजीला, विठ्ठलाची विठ्ठला, विठ्ठल तडीस तडी वरला, रीता गावा नाही वरला, विठ्ठल तडीस तडी वरला, रीता गावा नाही वरला, आजूबाजूची देवाजीला, विठ्ठलाची विठ्ठला, आजूबाजूची देवाजीला, विठ्ठलाची विठ्ठला. महादेवाने सांगितलं मी अवतार घेईन म्हटले. देवाने सांगितलं मी अवतार घेईन पण माझ्यासोबत तुम्ही सगळेच्या सगळे वानर बना. सगळ्यांनी सांगितलं आम्ही वानर बनू देवा खरं आहे, पण महादेव जरा विचित्र आहे. महादेव म्हणे तुम्ही वानर व्हाल का, मी सगळ्यात मोठं वानर होतो. सगळ्यात मोठं वानर कोण? तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा म्हणे. मग आता अवतार जर घ्यायचा तर अवतार कुठे घ्यायचा? अवधपुरी रघुकुल मनिराऊ, वेद विदित तिही दशरथ नावू, धर्म दुरधर गुणी निधी ज्ञानी, हृदय भगती मती सारंग पाणी. महाराज अवतार मी घेतो आता, कुठे घ्यायचा म्हणे? आता अयोध्या दशरथ आहे. कोण आहे दशरथ? विद्वान आहे, शास्त्राचं ज्ञान त्याला आहे, 18 पुराण त्याला अवगत आहे, भरपूर ज्ञानी आहे, भरपूर ज्ञानी आहे, भरपूर ताकदही त्याच्यामध्ये. 3 राण्या त्याला आहे, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. 3 राण्या. गडगंज श्रीमंती त्या दशरथ महाराजांकडे आहे, भरपूर राज्य आहे, सगळ्या अयोध्येचं राज्य त्याच्याकडे आहे. पण एवढा सुखी समाधानी असलेला राजा, त्याच्या मनामध्ये एक मोठी ग्लानी आहे. ग्लानी म्हणजे दुःख आहे. माणसाकडे पैसा किती आला महत्व नाही, पण माणसाकडे दुःख असतात. बरेच मोठे मोठे गडगंज श्रीमंतीवाले कोट्याधीश लोक आज दुःखी आहेत, त्यांच्यापेक्षा गरीब लोक आज सुखी आहेत. काय झालं मग? काय दुःख आहे त्यांना? एक बार भूपती मन माही, बही गलानी मोरे सुख गाई, गुरगृह गय व तुरत महिपाला, चरण रागी करी विनय दिसाला. सगळ्यात मोठं दुःख झालं. महाराजांचे गुरु आहेत वशिष्ठ ऋषी. वशिष्ठांकडे गेले, त्यांच्याकडे सगळं दुःख मांडलं. निज दुःख सुख सबक सुरही सुनावू, कधी वशिष्ठ बहुविधी समजावू. महाराज खूप दुःख आहे हो, भरपूर संपत्ती माझ्याकडे, पण एवढं संपत्ती असल्यानंतर मला संतान नाही, मला एकही मुलगा नाही. महाराज फार दुःख आहे. वशिष्ठांनी सांगितलं राजा धीर धर, धीर होई अहई सुतचारी, त्रिभुवन विदित बघत भयहारी. राजा तू धीर धर, तुला 4 पुत्र होती, 4, आणि या विश्वामध्ये ते असे वाऱ्यासारखे त्यांची कीर्ती पसरेल. राजाला बरं वाटलं. महाराज 4 जर पुत्र होते तर मला सांगा ना, त्यांच्या
उत्पत्तीसाठी त्याच्या जन्मासाठी मी काय करू, मला जरा मार्गदर्शन करा महाराज. सांगितलं राजा तुला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल, पण त्याच्या आधी तुला 3 श्वापदांची शिकार करावी लागेल. 3 श्वापद तुला मारावे लागतील. म्हणून सांगितल्याप्रमाणे राजा श्वापदांची शिकार करण्यासाठी जंगलात गेला आणि जंगलामध्ये दिवसभर राजा फिरला. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र आता व्हायला आली. राजा निराश झाला. एकही शिकार त्याला भेटली नाही, एकही शिकार भेटलेली नाही. ज्या जंगलामध्ये राजा शिकारीसाठी गेलेला होता त्याच जंगलामध्ये एक विद्वान, संपन्न, सात्विक, सदाचारी आणि संस्कृती असणारा गुणवान नावाचा गुणवान मुलगा श्रावण बाळ हा त्याच्या आई वडिलांना त्या ठिकाणी काशीला घेऊन जात होता. लक्षात घ्या, श्रावण बाळाचे आई वडील आंधळे, अंध, मायबाप ज्याचे त्याचं नाव श्रावण बाळ. शास्त्र सांगतं आई वडिलांनी ज्या वेळेला मुलाला जन्म दिला जातो तर त्या मुलाच्या लहानपणीपासून तर मोठं होईपर्यंत सगळी काळजी ही आई वडील करतात. पण ते उलट आहे. काय उलट आहे? श्रावण बाळाचे आई वडील अंध आहेत. श्रावण बाळाचा जन्म झाला, थोडं कळायला लागलं, तेव्हापासून आई वडिलांची काळजी श्रावण बाळ घेतो. त्यांना भोजन, पाणी जे सगळं लागेल ते श्रावण बाळ देऊ लागला. मायबापांनो, लहानपणापासून एखाद्या लहान मुलाचे जसे आई वडील लाड पुरवतात तसे आपल्या आई वडिलांचे लाड हा श्रावण बाळ पुरवतोय. श्रावण बाळासारखा मुलगा झालाय नाही आणि होणारही नाही. एक दिवस सहज आई वडिलांनी मनामध्ये इच्छा उत्पन्न केली, महाराज श्रावण, एक इच्छा आहे बाबा आमच्या मनामध्ये. म्हणजे काय? आतापर्यंत आम्ही भरपूर तुझं त्या ठिकाणी सेवाई पाहिली, भरपूर आम्ही देवाचं चिंतनही केलं, पण आम्ही आता वृद्ध झालो आणि शेवटची अशी इच्छा आमची की आम्हाला त्या काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं. आम्हाला काशीला घेऊन चल. श्रावण बाळाने काही विचार केला नाही. आता अंध वडील चालणार कसे? श्रावण बाळाने कावड तयार केली. एका बाजूला आईला बसवलं, एका बाजूला बापाला बसवलं आणि त्या ठिकाणी बसून श्रावण ऐका त्याचे गुण, आई बाबा देवान जातो काशीला घेऊन. कावड घेऊन श्रावण बाळ चालू लागला. चालत 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 श्रावण बाळाच्या आईच्या बापांना त्या ठिकाणी श्रावण बाळाच्या वडिलांना तहान लागली. दुपारची वेळ आहे. बापाने विचार केला, आता जर मी श्रावणाला पाणी आणायला सांगितलं तर श्रावणाला त्रास होईल, कोणाचं माझं बाळ कुठे फिरेल. दुपारपासून तहान लागलेली आहे, पण श्रावणाची वडील त्या ठिकाणी त्रास सहन करतात. दुपारची संध्याकाळ झाली तरी अजून सांगितलेलं नाही की बाळा मला तहान लागली, का माझ्या बाळाला त्रास होईल म्हणून. संध्याकाळची रात्र झाली, आता प्राण जाईल असं वाटू लागलं. पण तेव्हा श्रावणाचे वडील श्रावणाला सांगतात, बाळा आता माझा प्राण जाईल श्रावण, दुपारपासून मला तहान लागली, मी तुला सांगितलं नाही तुला त्रास होईल म्हणून, पण आता खरं सांगतो तू पटकन जा मला कुठून तरी पाणी घेऊन ये. जर तो पाणी आणलं नाही तर मी मरेल. श्रावणाने सांगितलं, बाबा ज्या वेळेला तहान लागले त्याच वेळेला सांगायचं ना मला, मी काही केलं असतं पण तुम्हाला पाणी आणलं असतं. आता पाणी आणण्यासाठी बाळा श्रावण निघाला, सगळीकडे फिरू लागला पण पाणी सापडत नाही. इकडे राजा दशरथ त्याच जंगलामध्ये, ज्या जंगलामध्ये पाणी शोधण्यासाठी श्रावण बाळ. राजाला दिवसभर झाले शिकार सापडलेले नाही. राजा दुःखी झाला. एक तळ पाहिलं, तळ राजाच्या लक्षात आलं.
संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळेमध्ये कोणीतरी प्राणी या तळ्यावर पाणी पिण्यासाठी येईल आणि ज्या वेळेला पाणी पिण्यासाठी येईल त्यावेळेला आपण त्याला बांध लावून त्याची शिकार करू. म्हणजे शिकार कशी करायची, शिकार कशी करायची महाराज? तळ्याच्या शेजारी एक झाड होतं, त्या उंच झाडावर राजा दशरथ बसला. राजा दशरथ असा ज्ञानी होता, बाकीचे मंडळी हे बघून बाण मारायचे. राजा दशरथ हा फक्त आवाजाच्या दिशेने बाण मारायचा, जिकडून आवाज आला तिकडे बाण मारायचा. झाडावर चढला आणि श्रावण बाळाला ते तळ दिसलं. ज्या तळ्याच्या बाजूला दशरथ राजा बसलेला. तळ्याजवळ बाळ श्रावणाला हातामध्ये पात्र आहे आणि पात्र त्या पाण्यामध्ये बुडवलं. पाण्याचा आवाज झाला, तो आवाज राजा दशरथाने ऐकला आणि जिकडून आवाज आला होता त्याच दिशेने राजा दशरथाने बाण ताणला. आला धावून गाड विवडला जावन बाळ. धावून आला निवडला जावन बाळ. आला धावून गाड विवडला हातामधलं ते जे भांड होत ते भांड त्या पाण्यामध्ये बुडवलं. भांड बुडवल्यानंतर त्या भांड्याचा आवाज झाला, त्या पात्राचा आवाज झाला. महाराज राजा दशरथाने तो आवाज ऐकला, अरे कोणीतरी आलं. जिकडून आवाज आला होता त्या दिशेने बाण सोडला आणि सुटलेला बाण हा त्या ठिकाणी अतिशय भागस्त वेगाने गेला आणि सुटलेला बाण हा त्या ठिकाणी श्रावणाच्या काळजामध्ये जाऊन घुसला. काळजामध्ये जाऊन घुसला. बाळ श्रावणाने आवाज दिला, आई ग म्हणून शब्द बाहेर आला, काहो फुटला. राजा दशरथाने तो आवाज ऐकला आणि ऐकून त्या ठिकाणी राजा खाली उतरला. अरे आपण तर त्या ठिकाणी एखाद्या प्राण्याला मारलं, आवाज मनुष्याचा आहे, कोण आहे? राजा काही काही खाली आला, जवळ गेला. बाळ श्रावणा त्या ठिकाणी पडलेला आहे, पण जरी छातीमध्ये बाण घुसलेला असेल पण तरी सुद्धा बाळ श्रावणानं आपल्या हातातलं भांड त्या ठिकाणी सोडलं नाही. का सोडलं नसेल भांड? याच्या मागचं कारण एक आहे, जर पाण्याच्या प्रवाहामध्ये मी जरी भांड सोडलं, जर ते भांड निघून गेलं तर एवढ्या जंगलामध्ये पुन्हा हे पात्र हे भांड भेटणं शक्य नाही. आणि जर भांड निघून गेलं तर माझ्या आईला बापाला कोणी इथे पाणी देणार नाही. ते पाणी 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 करता करता मरतील म्हणून हातामध्ये भांड तसंच्या तसं धरलेलं आहे. राजा जवळ आला, विचारण्यात आलं, कोण आहात आपण? मी बाळ श्रावण आहे. काय करतात एवढ्या रात्री या जंगलामध्ये? का फिरतात? का आला तिथे? महाराज माझे आई वडील अंध आहेत. जगाचा नियम आहे, लहानपणी मुलगा जर जन्माला आला तर त्या मुलाचे लाड आई वडील पूर्ण करतात. पण माझं उलट आहे, मला माझ्या आई वडिलांनी कधी प्रेम तर दिलंच नाही, कधी त्यांनी माझे लाड तर पुरवलेच नाही. ते एवढे क्रूर नाही पण ते अंध आहेत. लहानपणापासून एखाद्या लहान मुलाला वागवावं तसं मी माझ्या आई वडिलांना वागवत गेलो. शेवटची इच्छा माझ्या आईनं बापानं माझ्याकडे प्रदान केली. बाळ श्रावण, आमच्या मनामध्ये एक शेवटची इच्छा आहे, आम्हाला काशीला जायचं म्हणून ती इच्छा ऐकून मी त्यांना घेऊन आलो. कावड तयार केले, त्यांना चालता येत नाही, त्यांना मी उचलून आणलेलं आहे. आणि उचलून आणता आणता माझ्या बापाला दुपारपासून तहान लागली, पण माझ्या बापानं मला सांगितलं नाही. का नाही सांगितलं? मला त्रास होईल म्हणून तो माझा बाप माझ्या रात्री त्या ठिकाणी सांगतोय की बाळ श्रावण, मला आता तहान लागली आहे, माझा प्राण जाईल म्हणून तहान त्या ठिकाणी भागव, पाणी आलं. आणि तेवढं ऐकून मी पाणी घेण्यासाठी आलो. केव्हाच आम्ही या जंगलामध्ये फिरतोय पण मला पाणी सापडत नाही. महाराज एक तळ दिसलं म्हणून या तळ्यामध्ये पाणी घेऊन जाऊया. या पाण्यामध्ये मी माझं पात्र बुडवलं, पण तेवढ्यामध्ये ते पात्र बुडवणार, त्या भांड्यामध्ये पाणी आलं का नाही आलं, तेवढ्यामध्ये तुमचा बाण आला आणि तो बाण माझ्या जाऊन काळजात घुसला. काय पाप मी या जगामध्ये केलं होतं? फक्त एक पाप केलं का? मी फक्त लहानपणापासून माझ्या आईवडिलांची सेवा केली. महाराज या जगामध्ये आईची बापाची सेवा कोणी करत नाही. बाळ श्रावणाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आई वडील अंधेत तरी त्यांनी किती त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काय नाही केलं. आपण कोण आहात? माझं तर जाऊ द्या, मी आता मरणार आहे, पण तुम्ही कोण आहात? मी इथे जवळच एक मोठं नगर आहे, त्याचं नाव अयोध्या आहे.
त्या अयोध्या नगरीचा राजा मी दशरथ आहे. अरे आपलं नाव मी ऐकलंय, आपण खूप पराक्रमी राजा आहात म्हटले. वा 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 राजा, खूप मोठा पराक्रम केला रे तू आज. राजाने खाली मान घातली. मी ऐकलं होतं की राजा दशरथ हा इंद्राला मदत करतो म्हटले. मदत जर देवांची राक्षसांचं जर युद्ध झालं तर देवाला जर मदत भासली तर देव लोक त्या ठिकाणी तुम्हाला संदेश पाठवतात की राजा दशरथ आम्हाला मदतीसाठी या, असं सांगतात म्हटले. वा 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 राजन, काय काय तुम्ही मोठी गोष्ट केली म्हटले. आज तुम्ही खूप मोठी गोष्ट केली. पराक्रम तुमचा मी ऐकलेला आहे, पराक्रमी राजांमध्ये तुमचं नाव आहे. पण श्रावणाच्या छातीमध्ये बाण घालून तुम्ही खूप मोठा पराक्रम आज केला. राजाला लाज वाटू लागली. राजाने सांगितलं काय करू मी आता, मला माफ करा, मला क्षमा करा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली महाराज. श्रावणाने सांगितलं राजा आता होऊ दे, झालं ते झालं, पण एक काम कर, एक पाणी घे आणि तेवढं पाणी फक्त माझ्या आई आणि बापापर्यंत तेवढं पाणी पोच कर. जर तू पाणी घेऊन गेला नाही तर मी तर मरणारच आहे, पण माझे आईवडील सुद्धा मेल्याशिवाय राहणार नाही. राजाने काही काही ते पाणी घेतलं. एवढं सांगून श्रावणाने आपला प्राण सोडला. राजा दुःखी झाला. राजाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहे. पाण्याचं भांडे घेऊन राजा चालू लागला. राजाला श्रावणाचे आईवडील सापडत नाही. आणि पुढे गेल्यानंतर एक म्हातारा आणि एक म्हातारी बसलेली दिसली. जवळ गेला राजा. चालत असताना झाडाच्या वाळलेल्या पानांचा आवाज झाला. बापाचा तो आवाज ऐकला, बाळा आलास रे. राजा एकही शब्द बोलत नाही. दशरथ राजा जवळ गेले. जवळ गेल्यानंतर श्रावणाचे वडील बोलू लागले, बाळ श्रावण, एवढ्या रात्री पाठवलं, केव्हाचा गेलेला आहे, तुला त्रास झाला, तुला राग आला का? तू जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मी पाण्याचा एकही थेंब माझ्या मुखात घेणार नाही. श्रावण राजा बोलत नाही. श्रावणाच्या एवढे कासावीस करू लागले, रडू लागले, बाळ श्रावण बोल ना, बोल ना. जोपर्यंत तू आमच्याशी बोलत नाही आम्ही पाणी पिणार नाही, आम्ही काही खाणार नाही, अन्न पाण्याचा त्याग आम्ही करू. एवढं सगळं ऐकून हळूच कम राजा दशरथाने शब्द बाहेर काढले, माफ करा, क्षमा करा. श्रावणाच्या वडिलांनी सांगितलं, कोण आहे आपण? मी अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे. या ठिकाणी का आलात? आमचा बाळ श्रावण कुठे, काय झालं त्याला, कोणत्या प्राण्याने खाल्लं का, तू कुठे आम्हाला सांगा. माफ करा. का माफ करा? म्हटले तुमचा बाळ श्रावणाचा माझ्याकडून त्या ठिकाणी मृत्यू झाला. राजन, का असं केलंस? काय आमच्या मुलाने काय पाप केलं होतं, तुझं काय बिघडवलं होतं, का मारलं? घडलेला सगळा इतिवृत्तांत सांगितला. श्रावणाच्या एवढे लढू लागले. इतके रडतात. राजाने सांगितलं पाणी प्या. नाही नाही नाही, आता पाणी पिऊन काहीही उपयोग नाही महाराज. का पाणी प्यायचं, का जगायचं? आता आमचा बाळ त्या ठिकाणी राहिला नाही, आम्ही का जगून फायदा नाही. म्हणून बोलता 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 सांगण्यात आलं, प्राण जायचं आता त्यांची वेळ आली. ऐक राजा दशरथ, आम्ही आता मरणार आहोत निश्चित आहे, पण आम्ही मरत असताना तुला आमचा एक मोठा श्राप आहे. काय श्राप आहे? राजा, आम्ही जसं पुत्रशोकाने मरतो तसं तूही पुत्रशोकाने मरशील. आणि तू मरत असताना लक्षात घे, तुला 4 पुत्र होतील. आणि झालेल्या 4 पुत्रापैकी ज्यावेळेला तू मरण पावशील त्यावेळेला तुझ्या जवळ निकट एकही पुत्र पुत्र दशरथा